जी प्रेमाने बोला निकार जी सत्संग जी धन्याचा दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिने गेला मज वाटे त्यासे अलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण तयांचे ज्ञानोबा तुकोबांच्या महाराष्ट्राला या भक्तीचा वसा आणि वारसा हा प्रचंड श्रेष्ठ आणि संपन्न लाभलेला आहे. मग आज संत निरंकारी मिशनच्या वतीनं या व्यवस्थेच्या माध्यमातून या सर्व जनसामान्यांना पुनश्च एकदा या आवाजाची हा आवाज पुन्हा एकदा देण्याची गरज का बरं निर्माण झालेली असेल? काय गरज आहे सांगायची? मगाच्यापासून इकडून तिकडून ऐकणाऱ्यांना प्रश्न पडला असेल की हे संतांचं सांगतायत, देवाबद्दल बोलतायत, देवाला पाहून घ्या असं म्हणतायत, परंतु कुणाच्या अंगावरती भगवी वस्त्र दिसत नाहीत, कुणाच्या गळ्यात माळा दिसत नाहीत, कुणाच्या डोक्याला गंध दिसत नाही, कुणाच्या हातात कमंड दिसत नाही, कुणाच्या हातात कोणत्याही प्रकारचं साहित्य नाही. मग हे देवाबद्दल सांगतायत कसं? देवाबद्दल बोलतायत कसं? तुमच्या माझ्यासारखी शर्ट पॅन्ट घालणारी, जीन पॅन्ट टी शर्ट घालणारी, वयानं कमी असणारी पोरं ज्यांनी आज कुठंतरी बाहेर जाऊन पब मध्ये जावं, मित्रांसमोर भरधाव गाड्या इकडे तिकडे पळवाव्या, वेगवेगळी व्यसनं करावी, समाजामध्ये आता धुंद माजून एकीकडे हाहाकार माजवून द्यावा, हे सगळं बाहेर चाललेलं असताना इथून एखादा युवक येऊन शांतीचा संदेश का बरं द्यायला लागला? खरा काय विशेष यांना मिळालं असेल, काय यांना कळालं असेल, काय यांना प्राप्त झाले असेल? हेच खरं सांगायचं आज. संत म्हणतात की उस डोंगा परी रस नाही डोंगा, कारे भरलासी वरली या रंगा. काय असेल बरं? बघा, एक जगाकडे बाहेर नजर टाकून बघा. ज्या गोष्टींची संख्या वाढायला लागली ना, त्या संख्या वाढण्याचं कारण काय असेल? सगळीकडे जिमची संख्या वाढायला लागली, सगळीकडं ब्युटी पार्लरची संख्या वाढायला लागली, सगळीकडं सलूनची संख्या वाढायला लागली. आता तर ते नवीन ते हाताच्या नखांना कलर देण्यासाठी वेगवेगळे कोर्सेस आणि क्लासेस निघलेत. मला आश्चर्य वाटतं खरं तर. बाह्यरंगाने स्वतःला सजवायसाठी इतकी जागी असलेली माणसं स्वतःचं अंतरंग कधीतरी शुद्ध करावं, स्वतःचं अंतरंग कधीतरी धुवून घ्यावं, स्वतःच्या अंतरंगाला कधीतरी संपन्न करावं, स्वतःच्या अंतरंगाला कधीतरी झोकून पाहून याला कधीतरी घासून पुसून घ्यावं, आत्मतत्वाच्या ओढीनं भगवत भक्तीच्या मार्गावर चालावं असं का वाटत नाही आपल्याला? आणि म्हणून संत सांगतात की ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, कारे भुरलं अशी वरली या रंगा. अहो बेशक बाह्यरंगाने सुद्धा तुम्ही तितकंच जागा असून स्वतःला स्वच्छ करून समृद्धतेकडे जावं हे खरं, परंतु जोपर्यंत मनुष्य हा अंतरंगातून संपन्न आणि शुद्ध होणार नाही तोपर्यंत त्याला कदापि खऱ्या स्वर्गीय सुखाचा आनंद मिळणार नाही. आणि संत निरंकारी मिशन आज त्याच्यावरचा उपाय आहे. या संत निरंकारी मिशनच्या सत्संगाच्या माध्यमातून सकाळी उठल्यानंतर स्वतःचं अंग स्वच्छ करण्यासाठी माणसं किती धावाधाव करून कसल्याही परिस्थितीत आंघोळ करतात. ती बाह्यांगाला केलेली आंघोळ असेल, परंतु मला ते आत्म्याला नाहून स्वच्छ करण्याचं, आत्म्यासाठी केलेलं अभ्यंग स्नान कधी मिळणार आहे? त्यासाठी सत्संगाची समाजाला आवश्यकता आहे. माझा एक मित्र, मी त्याच्या स्टेटसवर बघत होतो काल परवा, स्वतःच्या फॅमिलीला घेऊन इथून महाराष्ट्रातून तिकडे त्या बालाजीला गेला, तिरुपती बालाजीला, बाहेरच्या राज्यात. मला प्रश्न पडला की काय धावाधाव चालली, किती त्रास, सगळ्यांना सोबत घ्यायचं, इथून गाडीचा प्रवास करून तिकडं जायचं, आणि शोध कशाचा की मला काहीतरी मिळेल का, मला तरी काय सापडेल का, सुख मला भेटेल का, आनंद मला भेटेल का. मग मला त्यावेळेस माझ्या गुरुनं माझ्यावर केलेल्या अनंत उपकाराची जाणीव झाली. हा जो शब्द तिथं लिहिलाय ना, ब्रह्म की प्राप्ती और ब्रह्म की समाप्ती, संत निरंकारी मिशनची जगाच्या पाठीवरची सगळ्यात मोठी उपलब्धी काय असेल तर गुरुनं माझा भ्रम मिटवलाय महाराज. जर तुमच्या माझ्यात जर भ्रम असता ना तर तुम्ही आम्ही सुद्धा इकडं तिकडं पळत राहिलो असतो. मीच स्वतःला एक प्रश्न विचारला, खरंच जर संत निरंकारी मिशनचं ज्ञान माझ्या जीवनात आलं नसतं ना तर मी सुद्धा किती मंदिरं पालती घातली असती, मी सुद्धा किती बाबा बुवा, अंगारे बुकारे, गिरी गंधार, गंडे दोरे, बाबा बुवा काय काय केलं असतं, फक्त त्याच शोधात की मला देव मिळावा,
आणि म्हणून आज या ठिकाणाहून सगळ्यांना इथून ग्वाही आहे. म्हणून आज या ठिकाणाहून ऐकणाऱ्या प्रत्येकाला एक प्रेमाचं सस्नेह निमंत्रण आहे. बाबा हो, देव ही समाजाची आता निकड झालेली आहे. आता जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची आवश्यकता आहे. जगाला प्रेमाची आवश्यकता आहे. का होऊन भगवंताकडे माणसं चित्त शुद्धीकरणासाठी का जायनात हे काय कळलं नाही महाराज. का जावं भगवंताकडे, तर माझं चित्त शुद्ध व्हावं महाराज. आणि एक सांगतो, ज्याचं चित्त शुद्ध आहे ना, भगवंताचा वास तिथंच आहे, बाकी फक्त पाखंड आहे. ज्याचं चित्त शुद्ध नाही ना, तिथं देव असू शकत नाही. म्हणून संत म्हणाले की मी तू पण गेले वाया, पाहता पंढरी राया. यांच्याकडे काय यायचंय, आम्हाला माणसं फार हुशार आहेत महाराज. आपल्याला देव नको आहे, देवापासून मिळणारं सुख पाहिजे. पण संत निरंकारी मिशन शुद्ध तत्व, जे तत्व ज्ञानोबांनी सांगितलं, जे सर्व धर्मग्रंथांनी ज्या देवाची वर्णन केलं, ज्या देवाची माहिती गायली, तो देव जर तुम्हास हवा असेल, तुमच्या घराती अहंकाराचं अधपतन होऊन तुमच्या ती एक सामूहिक सलोख हवा असेल, प्रेम हवा असेल, जिव्हाळा हवा असेल, कर्मकांड संपून जाऊन तुमच्या माझ्यामध्ये प्रीती आणि प्रेम हवा असेल, तर या संत निरंकारी मिशन सस्नेह निमंत्रण आहे. इथे येऊन एकदा श्रद्धेचा नमस्कार करा आणि तुमच्या आमच्या जगण्या जीवनाच्या वास्तविक प्रश्नांवर उत्तर देण्याची ताकद या ज्ञानामध्ये आहे. इकडचं तिकडचं असंच बोलणार नाही महाराज. आमच्या जगण्या जीवनावरती उपाय झालाय, आमच्या जगण्या जीवनाच्या वास्तविक प्रश्नाला उत्तर मिळालंय. नाहीतर आम्ही सुद्धा इतके भांडखोर असतो ना, काय कोणाला ऐकतोय, प्रेमाने बोला. पण आज कळतं की भांडणात काय नाही हो, समजून घेण्यात मजा आहे. मारण्यात काय नाही हो, जरा थोडंसं थांबण्यात मजा आहे. थांबता आलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे, माफ करता आलं पाहिजे, सोडून देता आलं पाहिजे. सोडून तेच देतील ज्यांना इथली व्हॅलिडिटी कळली. नाहीतर मीपणाच्या अहंकारानं दटून राहिलेल्या माणसांचा दर्प एवढा दाटलाय ना, त्यांना पुढचं मागचं काय कळेन दिसन असं झालंय महाराज. ज्ञान उपाय आहे, स्वस्वरूपाची जाण करून स्वतःतला दर्प दूर फेकण्याचा आणि आत्म्याला अभ्यंग स्नान करून मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीराया असं करण्याचा. प्रेमाने बोला.